नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणजे 100 लोकांमध्ये एक शूर असतो, 1000 लोकांमध्ये एक विद्वान असतो, 10,000 लोकांमध्ये एक चांगला वक्ता असतो आणि लाखो लोकांमध्ये एक दानी म्हणजेच दानशूर व्यक्ती असतो, असं आपल्या या संस्कृत सुभाषितात म्हटलंय. आता देशाचं नेतृत्व करायला गेलेल्या एखाद्या व्यक्तीकडं यातील वक्तृत्व हा गुण असायलाच हवा, मात्र तो अभावानंच आढळत असतो. तुम्हाला वाटेल मी हा विषय का सांगतोय, कारण त्याचं कारणही तसंच आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना आपले नेते राहुल गांधी यांच्याकडं वक्तृत्व कौशल्याचा अभाव असल्याचं सांगितलं आणि तमाम काँग्रेस नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली. आपको अच्छा वक्ता होना पहले ही जरूरी है. राहुल जी क्वालिफाइड है गांधी, पर वक्ता अच्छा नहीं है. तो आपको पहले वक्ता अच्छा होना चाहिए. अर्थात कधी नव्हे ते वडेट्टीवार जे बोलले ते काही चुकीचे बोलले असं नाही आणि सत्य कटू लागतं असं म्हणतात, तशी अवस्था काँग्रेसजनांची झाल्याचं दिसून येतं. आपण पाहतोय की काँग्रेसचं नेतृत्व सध्या राहुल गांधी करत आहेत. तसं काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कर्नाटकातील खासदार मल्लिकार्जुन खरगे यांना नेमलं असलं तरी काँग्रेसचं नेतृत्व हे राहुल गांधीच करत आहेत. यापूर्वी आणि आताही आपण राहुल गांधी यांची भाषणं बघत आलो आहोत. राजकीय सभांमध्ये केलेली भाषणं असोत किंवा लोकसभेच्या सभागृहात केलेली भाषणं असोत, त्यांच्या भाषणाचा प्रभावच पडत नाही, कारण त्यामध्ये अभ्यासाचा अभाव असतो आणि अभ्यासाशिवाय केलेलं भाषण हे प्रभावहीनच असतं. त्यामुळं राहुल गांधी यांचं आपण नेहमी हसू झाल्याचं पाहिलं आहे. प्रदीर्घ परंपरा असलेल्या राजकीय पक्षाचं ते नेतृत्व करत आहेत, मात्र त्यांच्या भाषणात तोचतोचपणा हा आढळून येत असतो. म्हणजे एकीकडं आपल्या ओघवत्या वक्तृत्व कौशल्याच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देतात. नुसतं इतकंच नाही, तर देशातील नागरिकांकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तरी ते कसं करून घेतलं पाहिजे, त्यांना ते कसं पटवून सांगता येईल याचा प्रयत्न करून त्यांनी अनेकदा ते करून दाखवलेलं आहे. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर नुकतंच महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 1 तास श्रमदान हे अभियान राबवावं असं आवाहन केलं होतं. त्यात ते स्वतः सहभागी झाले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ते त्यांनी यशस्वीपणे राबवूनही घेतलं. सांगायचा मुद्दा असा की नेत्यांकडं वक्तृत्व गुण असावेच लागतात. केवळ काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असा प्रकार केला तर त्या भाषणाचं हसू झाल्याशिवाय राहत नाही. राहुल गांधी यांच्या बाबतीत नेमकं तेच होत असल्याचं दिसून येतं. एकतर विषय समजून घेऊन तो इतरांना समजून सांगण्याचं कौशल्य असावं लागतं, तेव्हाच तुम्ही लोकांना दिलेला कार्यक्रम हा प्रभावीपणे राबवला जाऊ शकतो. मात्र काय सांगायचं आणि ते कोणाला सांगायचं हेच जर त्यांना कळलं नाही तर मग मात्र गोची होते. राजकारणात संवाद कौशल्य असणं खूप महत्त्वाचं असतं. ते राहुल गांधी यांच्यामध्ये दिसून येत नाही. म्हणजे आत्तापर्यंतची त्यांची भाषणं पाहिली की त्यात संवाद कमी आणि द्वेष जास्त आढळत असतो. एका विशिष्ट हेतूनं प्रेरित होऊन ते भाषण करत असल्याचं आत्तापर्यंतच्या त्यांच्या भाषणातून दिसून आलेलं आहे. भारतीय जनता पक्ष असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, यांच्याबद्दल तसंच विशेष करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात किती द्वेष आहे हे त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून लक्षात आलं आहे. देशात आणि देशाबाहेर जाऊन त्यांनी देशाच्या विरोधात भाषणं केली. अर्थात ही भाषणं म्हणजे भाषणं नसतातच. लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी एखादा विषय प्रभावीपणे मांडला असं कधी ऐकिवात नाही. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं आणलेल्या विधेयकांना केवळ विरोध करणं इतकंच त्यांनी आत्तापर्यंत केलं आहे. विरोध करणं गैर नाही, मात्र तो विरोध का आहे हे सप्रमाण अगदी मोजक्या आणि नेमक्या भाषेत सांगणं हे इथं अपेक्षित असतं. जेव्हा देशात काँग्रेस आघाडी सरकारची राजवट होती तेव्हा विरोधी पक्षात भारतीय जनता पक्ष प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. त्यावेळी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असोत किंवा स्वर्गीय प्रमोद महाजन,
स्वर्गीय सुषमा स्वराज, अरुण जेटली यांची सभागृहातील भाषणं ऐकायला विरोधातीलच नाही तर सत्ताधारी पक्षातील खासदार सुद्धा बसत असत. त्यांची भाषणं म्हणजे नवख्या खासदारांसाठी पर्वणी असायची. एखाद्या विषयाची मांडणी कशी करायची, तो मुद्दा कसा पटवून सांगायचा हे शिकण्यासारखं असायचं. म्हणून त्यांच्या भाषणावेळी सभागृह खचाखच भरलेलं असायचं. आजही त्यांची काही भाषणं, मुलाखती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आजही लोक ती भाषणं ऐकत असतात. ती भाषणं ऐकावीत असं आजही लोकांना वाटतं. सभागृहाबाहेर राजकीय सभा तर या नेत्यांनी खूप गाजवल्या. आज कोणते भाषण राहुल गांधी यांचं ऐकावं वाटतं हा प्रश्नच आहे. तेव्हा आज राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे बोलले ते एका अर्थानं खरंच बोलले. कधी कधी भले आपल्या पक्षाचा नेता असला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात काय भाव आहे किंवा काय मत आहे ते ओघानं का होईना जाहीरपणे बोललं जातं. तसंच आज वडेट्टीवार बोलून गेले. आज देशात काय आणि राज्यात काय, काँग्रेस पक्षाची अवस्था काय आहे, काँग्रेस नेत्यांकडून कशी वक्तव्य केली जातात ते आपण रोज बघतच असतो. त्याबद्दल न बोललेलंच बरं. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.